निशानी तेवढ्या वेळातल्या वेळात काढते ती एका कार्यक्रमात व्यस्त होती आणि तितक्या वेळात वेळ काढून तिने पत्रिका आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. जरूर शेअर करा. संभाजी महाराजांवर पहिल्यांदाच आपण हा कार्यक्रम घेतोय. आजवर मिळाले नाहीत म्हणून, नाहीतर आपण घ्यायला काही हरकत नसते. वक्ते मिळाले पाहिजे फटाफट, बस बाकी काही नाही. तर निशानी पत्रिका दिलेली आहे. अर्चना त्याची पूर्ण तयारी झाली आहे. आज त्या आपल्या पद्धतीने खूप छान बोलतात ताई. ग्रेट. तर किशोर दादा खूप काम करून प्रत्येक याच्यावर प्रत्येक जण किती आपलं योगदान देताना कोणाकोणाला धन्यवाद म्हणले. रोहिणीताई नाही आहे तिथे, पण किशोर दादांनी अडू नाही दिलं आपलं काम. त्यांची यादी तयार असते. अगदी दोघंही नवरा बायको खूप योगदान देतात स्वतःच. सगळ्यांच्या ऋणातच राहू इच्छिते. बोला मास्टर. नुसतं डोळ्यात नाही मनातही असता तुम्ही. जरा काय झालं की आम्ही तुमची आठवण काढतो. हा ताई, आत्मवंदन. खूप सुरेख ध्यान झालं. आणि मला सज्जनगडावरचे रामदास स्वामी दिसले. नंतर ज्ञानेश्वरांनी आशीर्वाद दिला. आणि नंतर अजून एक म्हणजे एकदम पायापासून तर डोक्यापर्यंत अशी ज्योत दिसली, मोठी ते मोठी. खूप सुरेख झालं. इतकं अप्रतिम झालं. धन्यवाद. मीता ताई, आपण नव्याने जॉईन झाल्यात, आपल्याला बरं वाटतंय का? हो हो, खूप छान वाटतं. म्हणजे ऍक्च्युली एवढ्या त्या लेवलला गेल्यावर पुन्हा बोलावंसं वाटत नाही का ऍक्च्युली सांगायचं तर. अनुभवात राहणं छान वाटतं जास्त. खूपच सुंदर अनुभव आहे. छान. खूप ट्रान्स मध्ये होते सगळेजण. ते कोणाला मीनाताई तर एकदम छान डोलत होत्या गोड गोड. असं मास्टर, आपल्याला कोणाला संवाद साधायचा असेल तर मी क्षणभर थांबते, अन्यथा आपली रजा मागते. मी रजा घेते. खूप खूप धन्यवाद. भेटूया 3:50 अगदी नक्की या. पोस्ट शेअर करा, युवकांपर्यंत पोहोचू देत. आपली वाट बघतोय. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.